Good morning, all of you. Today we discuss the next point of prescription, that is the modern method of prescribing. First, nowadays the majority of the drugs are available in the market in ready-made formulation manufacturing by different pharmaceutical companies. ठीक आहे, आताच्या काळात काय व्हॅरियस फार्मास्युटिकल कंपनीचे ड्रग्ज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. जे काही व्हॅरियस फार्मास्युटिकल कंपनी असतील तर त्या कोणत्या आल्या व्हॅरियस फार्मास्युटिकल कंपनी? फर्स्ट आहे सिप्लाय, त्याच्याबरोबर रॅमबॅक्सी, त्याच्यानंतर टोरंट आहे, मॅक्लॉइड्स आहे, एमक्युअर आहे, ॲक्सेट्रा इत्यादी अनेक फार्मास्युटिकल कंपन्या आहेत. त्या फार्मास्युटिकल कंपनीचे रेडीमेड प्रॉडक्ट्स प्रत्येक ब्रँड टू अवेलेबल आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे द ड्रग शुड बी प्रिस्क्राइब बाय इट्स ऑफिशियल नेम अँड नॉट बाय इट्स प्रोप्रायटरी ऑर ट्रेड नेम. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे देर आर सर्टन ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ प्रिस्क्रायबिंग दी ड्रग्स बाय इट्स प्रोप्रायटरी नेम विच आर ॲज अंडर. जर प्रोप्रायटरी नेमने ड्रग जर प्रिस्क्राईब केला तर त्याचे जे काही फायदे तोटे येतं ते खाली आपण पाहणार आहोत. फर्स्ट आहे ते ॲडव्हान्टेजेस. इट्स कॅची टू रिमेंबर प्रोप्रायटरी बिकॉज दे आर व्हेरी कॅची. ठीक आहे. इट्स इझी टू रिमेंबर म्हणजे समजायला ते कसं आहे सोपं आहे, म्हणजे लक्षात राहण्यासाठी ते एकदम सोपं आहे. आणि ते कॅची असतं म्हणजे लगेच फिडिंग होतं, लगेच लक्षात राहतं. ठीक आहे. इट इज इझी टू कम्युनिकेट विथ द पेशंट. ते पेशंट बरोबर इझिली कम्युनिकेट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे द कम्युनिटी कॅन बी मेंटेन्ड बाय इट्स प्रिस्क्रायबिंग द सेम प्रोप्रायटरी नेम एव्हरी टाईम. ठीक आहे. त्यानंतर द बायोअवेलेबिलिटी ऑफ ड्रग चेंज with the change of adjuvant used in the drug formulation manufactured by different. ठीक आहे. तर ॲडज्युवंट जे चेंज झाला तर बायोअवेलेबिलिटी सुद्धा काय होते चेंज होते. त्यानंतर द कंटिन्युटी आपण मेंटेन करू शकतो. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस मॅन्युफॅक्चरर सो ओनली दोज प्रोप्रायटरी ड्रग कॅन बी प्रिस्क्राईब विच हॅव ए बेटर बायोअवेलेबिलिटी. ठीक आहे. त्यानंतर इट इज चीपर टू प्रिस्क्राईब द ड्रग बाय इट्स ऑफिशियल नेम. त्यानंतर नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस आहे इट बिकम्स डिफिकल्ट फॉर फार्मासिस्ट टू डिस्पेन्स दी सबस्टिट्यूट ऑफ द ड्रग विच इज अवेलेबल इन द स्टॉक्स. हे फार्मासिस्टसाठी डिफिकल्ट आहे. ठीक आहे. का डिफिकल्ट आहे? कारण जर प्रोप्रायटरी नेमने जर ड्रग प्रिस्क्राईब केलेला असेल, जो कोणी प्रिस्क्रायबर असेल त्याने, तर फार्मासिस्टसाठी डिफिकल्ट जातं की ह्या ड्रगचा सबस्टिट्यूट त्याला माहीत नसतो. ठीक आहे. कंटेन नसतं, डायरेक्ट प्रोप्रायटरी नेम असतं, त्याच्यामुळं त्याला तो सबस्टिट्यूट देऊ शकत नाही. ठीक आहे. देर आर 4 टाईप ऑफ प्रिस्क्रिप्शन विच आर जनरली रिसीव बाय दी रिटेल ड्रग स्टोर. प्रिस्क्रिप्शनचे जनरली 4 टाईप आहेत. ठीक आहे. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे प्रिस्क्रिप्शन इज जनरल प्रॅक्टिस. ठीक आहे. त्यानंतर प्रायव्हेट प्रिस्क्रिप्शन, हॉस्पिटल प्रिस्क्रिप्शन मेंट फॉर आउट पेशंट अँड हॉस्पिटल प्रिस्क्रिप्शन मेंट फॉर इन पेशंट. ठीक आहे. फर्स्ट आहे प्रिस्क्रिप्शन इन जनरल प्रॅक्टिसेस. ठीक आहे. जो काही जनरल प्रॅक्टिस करणारा प्रिस्क्रायबर असेल किंवा डॉक्टर असेल तर त्याचे जे प्रिस्क्रिप्शन आहे ते जनरल प्रॅक्टिस प्रिस्क्रिप्शन आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रायव्हेट प्रिस्क्रिप्शन, जो कोणी प्रायव्हेट प्रिस्क्राईब करतो, ठीक आहे, त्याचे काय आले प्रायव्हेट प्रिस्क्रिप्शनमध्ये येतात. प्रायव्हेट प्रिस्क्राईब ड्रग करतो किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलचं प्रिस्क्रिप्शन प्रायव्हेट प्रिस्क्रिप्शनमध्ये येतं. त्यानंतर हॉस्पिटल प्रिस्क्रिप्शन मेंट फॉर आउट पेशंट अँड हॉस्पिटल प्रिस्क्रिप्शन मेंट फॉर इन पेशंट. जे काय आउट पेशंट आहेत म्हणजे व्हिजिट करतात हॉस्पिटलला, ट्रीटमेंट घेतात आणि निघून जातात मेडिसिन घेऊन. ठीक आहे. त्यांना आउट पेशंट म्हणायचे. आणि इन पेशंट प्रिस्क्रिप्शन कोणतं? जे काय हॉस्पिटलाइज झालेले पेशंट आहेत किंवा ॲडमिट झालेले पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन तिथं ट्रीटमेंट घेतात, त्यांना इन पेशंट म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे केअर रिक्वायर्ड इन डिस्पेन्सिंग प्रिस्क्रिप्शन. कोणती काळजी घेतली जाते प्रिस्क्रिप्शन
डिस्क्राईब करण्यासाठी. त्यामध्ये फर्स्ट आहे फॉलोइंग प्रिकॉशन शुड बी टेकन व्हाईल डिस्पेन्सिंग अ प्रिस्क्रिप्शन. ठीक आहे. ऑलवेज कीप द प्रिस्क्रिप्शन बिफोर यू टेक द प्रिस्क्रिप्शन विथ यू व्हाईल टेकिंग आउट द मेडिसिन फ्रॉम द सेल्फ. ठीक आहे. स्वतः प्रिस्क्रिप्शन घ्यायचे जोपर्यंत सेल्फमधले मेडिसिन काढत नाही तर तोपर्यंत काय करायचे, स्वतः त्या फार्मसीतनी प्रिस्क्रिप्शन हातात घ्यायचे आणि वारंवार चेक करायचे. ठीक आहे. इट विल सर्व ॲज अ कॉन्स्टंट रिमाइंडर ऑफ दी नेम अँड स्ट्रेंथ ऑफ दी प्रिपरेशन रिक्वायर्ड अँड हेल्प टू अवॉइड मिस्टेक. त्यामुळं मिस्टेक अवॉइड होतात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑलवेज चेक दी डिस्पेन्सिंग बॅलन्स बिफोर वेइंग दी इन्ग्रेडियंट विच आर रिक्वायर्ड अँड हेल्प टू अवॉइड मिस्टेक. ठीक आहे. वेइंग जे काही इन्ग्रेडियंट ते वे करण्याच्या पूर्वी काय करायचे, डिस्पेन्सिंग बॅलन्स काय करायचे, चेक करून घ्यायचा. ठीक आहे. कारण कोणतीही मिस्टेक होऊ नये त्यासाठी काय करायचे, व्यवस्थित चेक करून घ्यायचे. त्यानंतर नेक्स्ट आहे रिप्लेस कंटेनर ऑफ स्टॉक प्रिपरेशन और ड्रग इन देअर प्रॉपर पोझिशन आफ्टर यूज. ठीक आहे. कंटेनर काय करायचे, रिप्लेस करायचे. कोणत्या स्टॉक प्रिपरेशनचं कंटेनर त्याच्या जागेवर ठेवायचे ज्यावेळेस तुम्ही त्यामधले कंटेंट काढून घेताना वे करताना आणि नंतर काय करायचे, स्टॉक कंटेनर रिप्लेस करायचे त्याच्यावर आहे त्या जागेवरती. ठीक आहे. कीप द लेबल इन अपर पोझिशन ड्युरिंग वेइंग सॉलिड इन्ग्रेडियंट स्पेशली द पोटेंट ड्रग्स सच ॲज मॉर्फिन हायड्रोक्लोराइड टू सर्व ॲज ए कॉन्स्टंट. ठीक आहे. लेबल कुठं करायचं आहे, सपोज सॉलिड इन्ग्रेडियंट्स आहे. ठीक आहे. सॉलिड इन्ग्रेडियंटचं लेबल करते अपर साईडला लेबल करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे पेन पोरिंग और मेजरिंग द लिक्विड इन्ग्रेडियंट कीप द लेबल अपवर्ड इन ऑर्डर टू प्रिव्हेंट सरप्लस रनिंग डाऊन ऑफ द बॉटल अँड स्टेनिंग दी लेबल. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही सोल्युशन पोअर करणार आहे त्यावेळेस जे काही लेबल आहे ते अपवर्ड डायरेक्शनला सरकवायचे जेणेकरून की त्याच्यावर कसलाही स्टेन पडू नये, म्हणजे डाग पडू नये त्या लिक्विडचा, त्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे केअर शुड बी टेकन टू कीप द डिस्पेन्सिंग बॅलन्स क्लीन. द पावडर शुड बी ट्रान्सफर फ्रॉम दी स्टॉक कंटेनर बाय युझिंग अ क्लीन स्पॅच्युला. द स्केल पंप शुड बी क्लीन इमिडिएटली आफ्टर यूज. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही डिस्पेन्सिंग बॅलन्स यूज करणार आहे, डिस्पेन्सिंग बॅलन्स यूज केल्याबरोबर काय करायचं आहे, जे काही तुमचं मटेरियल असेल ते व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे बॅलन्सवर सांडलेलं, आणि ते काय करायचं क्लीन पॅच्युलनी परत स्टॉक कंटेनरमध्ये ठेवून द्यायचे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे मेडिसिन विच आर युजेस एक्सटर्नली सच ॲज लोशन, लिनिमेंट, पेंट एक्सेट्रा शुड बी अप्लाइड इन vertically plaited or fibered bottle in order to distinguish it by touch. They must be labeled in red or against or red background. जे काही मेडिसिन एक्सटर्नली यूज करणार आहे, एक्सटर्नल यूज मेडिसिन कोणती, लोशन असेल, लिनिमेंट असेल, पेंट असेल किंवा एखादं मॉइश्चरायझिंग क्रीम असेल. ठीक आहे. त्यासाठी काय करायचे, ते ऑलवेज केप्ट कुठं काय व्हर्टिकली फ्लटेड बॉटलमध्ये, प्लास्टिक बॉटलमध्ये पॅकेजिंग करायचे त्याचं. ठीक आहे. किंवा त्याला रेड कलरच्या बॅकग्राऊंडवरती लेबल बनवायचे त्या कंटेनरसाठी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बिफोर हँडलिंग ओव्हर दी मेडिसिन टू दी पेशंट अगेन्स्ट चेक दॅट दी करेक्ट प्रिपरेशन इन दी करेक्ट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे strength has been supplied and correct direction has been stated on the label. ठीक आहे. जे काय तुम्ही लेबल बनवणार त्याच्यावर व्यवस्थित स्ट्रेंथ लिहायची त्या औषधाची. ठीक आहे. आणि लेबल काय कसं पाहिजे, करेक्ट पाहिजे, डायरेक्शन त्याच्यावरती एकदम ॲक्युरेट पाहिजे जेणेकरून सर्वसामान्यांना कळली पाहिजे अशी डायरेक्शन पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सोर्सेस ऑफ एरर इन प्रिस्क्रिप्शन. तर प्रिस्क्राईब करताना कोणते कोणते सोर्स आहेत एररचे. ठीक आहे. फर्स्ट आहे ॲब्रिव्हेशन. ॲब्रिव्हेशन प्रेझेंट ए प्रॉब्लेम इन अंडरस्टँडिंग पार्ट ऑफ द प्रिस्क्रिप्शन ऑर्डर. ठीक आहे. जे काय ॲब्रिव्हेशन असेल, सपोज फॉर एक्झाम्पल ॲब्रिव्हेशन म्हणजे काय, ॲब्रिव्हेशन म्हणजे BID इज ए वन टाईप ऑफ ए ॲब्रिव्हेशन. BID म्हणजे काय, 2 times a day. ठीक आहे.
ही जर सपोज समजलंच नाही फार्मासिस्टला तर तिथं पण एरर येऊ शकतात. ठीक आहे. एक्स्ट्रीम केअर शुड बी टेकन बाय फार्मासिस्ट इन interpreting the abbreviation. Pharmacist should not guess at the meaning of any ambiguous abbreviation. ठीक आहे. फार्मासिस्टला जर समजत नसेल ॲब्रिव्हिएशन तर त्यांनी कसलाही गेज लावायचा नाही, ते व्यवस्थित इंटरप्रेट करून घ्यायचे, म्हणजे समजून घ्यायचे कोणाकडून, डॉक्टरला विचारायचे किंवा जो काही सिनियर मोस्ट फार्मासिस्ट असेल त्याला विचारून घ्यायचे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एरर काय येऊ शकतो कुठं, नेम ऑफ दी ड्रग्स. There are certain drugs whose name look or sound like those of other drugs. Some of the example of such as is as under. काही ड्रग असे आहेत त्याचा सेम साऊंड वाटतो किंवा त्याचा उच्चार कसा येतं, सेम येते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आहे डिजिटॉक्झिन अँड डिकॉक्झिन. ठीक आहे. स्ट्रेंथ ऑफ प्रिपरेशन लास्ट कोणतं आहे, नेक्स्ट कोणतं आहे, स्ट्रेंथ ऑफ प्रिपरेशन. Strength of preparation. The strength of preparation should be stated by prescribe it, especially when a various strength of a products are available in market. ठीक आहे. त्यानंतर the strength of preparation should be stated by the prescriber. It's essential when the various strength of the products available. स्ट्रेंथ कशी प्रिस्क्रायबरनी ठरवून दिलेली असते आणि तसे व्हॅरियस स्ट्रेंथचे प्रॉडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. डोसेस फॉर्म ऑफ दी ड्रग प्रिस्क्राईब. मेनी मेडिसिन्स आर अवेलेबल इन मोर दॅन वन डोसेस फॉर्म लाईक लिक्विड, टॅबलेट, कॅप्सूल एक्सेट्रा. ठीक आहे. त्यानंतर डोसेस. Unusually high or low dose should be discussed with the prescriber. Pediatric dose may be present, so pharmacist should consult pediatric pathology to avoid any error. ठीक आहे. जर पेडियाट्रिक पेशंट असेल तर तो डोस काय करायचा त्यांनी डिस्कस करायचा आहे फार्मासिस्ट आणि प्रिस्क्रायबरमध्ये चर्चा करून, किंवा पेडियाट्रिक पॅथॉलॉजी त्यांनी वापरायची का डोसमध्ये एरर येऊ नये म्हणून. ठीक आहे. समटाईम ए रिझोनेबल डोस इज ॲडमिनिस्टर टू फ्रिक्वेंटली. ठीक आहे. त्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर दी पेशंट. पेशंटला काय काय इन्स्ट्रक्शन द्यायच्यात. द इन्स्ट्रक्शन फॉर दी पेशंट विच आर गिवन इन द प्रिस्क्रिप्शन आर इनकम्प्लीट ऑर ओमिटेड. ठीक आहे. इनकम्प्लीट जे इन्स्ट्रक्शन असेल तर ती ओमिट करायची किंवा म्हणजे ओमिट करायची नाही. ठीक आहे. त्यांना इन्स्ट्रक्शन द्यायचं आहे त्या पेशंटला. द क्वांटिटी ऑफ द ड्रग्ज टू बी टेकन. तर किती प्रमाणात ड्रग घ्यायचा ते इन्स्ट्रक्शन करायला द्यायचे त्यांना. ठीक आहे. द फ्रिक्वेंट अँड टायमिंग ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन शुड बी क्लिअरली गिवन इन द प्रिस्क्रिप्शन सो ॲज टू अवॉइड एनी कन्फ्युजन. ठीक आहे. जो काय रूट ऑफ ड्रग असेल ॲडमिनिस्ट्रेशनचा, कोणत्या रूटनी ॲडमिनिस्ट्रेशन करायचं आहे किंवा फ्रिक्वेंटली किती टायमातून दिवसातून किती वेळेस वापरायचे, त्यासाठी काय करायचे त्याला वेळोवेळी इन्स्ट्रक्शन द्यायचं आहे टू अवॉइड दी एनी कन्फ्युजन होऊ नये त्यासाठी त्याला सांगायचे. ठीक आहे. त्यानंतर लास्ट आहे इनकम्पॅटिबिलिटी. इट इज इसेन्शियल टू चेक दॅट देर आर नो फार्मास्युटिकल और थेरापेटिक इनकम्पॅटिबिलिटी इन अ प्रिस्क्राइब प्रिपरेशन अँड द डिफरंट मेडिसिन प्रिस्क्राइब फॉर दी सेम पेशंट डू नॉट इंटरॅक्ट विथ इच अदर प्रोड्यूस एनी हार्म टू द पेशंट. ठीक आहे. जे काय इनकम्पॅटिबिलिटी सुद्धा चेक करायची, जर एनी हार्मफुल इफेक्ट होत असेल तर ते सुद्धा क्लिअर करून घ्यायची इनकम्प्लीट. ठीक आहे. त्यानंतर सर्टन अँटीबायोटिक शुड नॉट बी गिवन विथ मिल्स सिन्स इट सिग्निफिकंटली डिक्रीज द ॲब्सॉर्प्शन ऑफ द ड्रग्ज. जे काय सर्टन टाईपचे अँटीबायोटिक असते ते काय होते, डिफरंट फार्मास्युटिकल जे काय कंपनीज येतात किंवा जे काय सर्टन